नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इम्पोर्टंट पॉइंट सांगणार आहे. तसं तर आपला प्रत्येक व्हिडिओमध्ये एकदम इम्पोर्टंट पॉइंट होतोच. तर मित्रांनो, आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की आज जर तुम्हाला तुमचा चॅनल खरोखर मोनेटाईज करायचा असेल, तसं तर प्रत्येकाला वाटतं, की माझा YouTube चॅनल हा मोनेटाईज व्हावा. तर आज मी तुम्हाला ज्या काही गलती सांगणार आहे, ज्या तुम्हाला मी 2-3 चुका सांगणार आहेत, त्या जर चुका तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये करत असाल, तर तुमचा चॅनल मोनेटाईज होणार नाही. तर मित्रांनो, पहिली चूक आहे ती म्हणजे की तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या YouTube चॅनलचं नाव चेंज करता. तर तुम्ही जर प्रत्येक 5 दिवसाला, 15 दिवसाला किंवा 1 महिन्याला प्रत्येक वेळेस जर तुम्ही YouTubeचं तुमचं जे चॅनल आहे, त्याचं जर तुम्ही नाव चेंज कराल, तर तुमचं जे प्रूफ जर तुमचं 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटा जो वॉच टाईम आहे, ते तुम्ही पूर्ण जे तुमचं हे क्रायटेरिया आहे, ते पूर्ण करून जर तुम्ही चॅनल मोनेटायझेशनसाठी जर तुम्ही अप्लाय कराल, त्यावेळेस तुमचा चॅनल जो आहे तो रिजेक्ट होईल. कारण तुम्ही प्रत्येक वेळेस ह्या गलत्या करू नका आणि प्रत्येक वेळेस जर तुम्ही YouTube चॅनलचं नाव बदल कराल, तर त्याच्यासाठी तुमच्या व्ह्यूजचं पण डाऊनपणा येईल. म्हणजे तुमच्या व्ह्यूज जर 200 ते 300 येत असतील, तर तुमचे व्ह्यूज लगेच खाली होतील. म्हणजे 50 ते 60च व्ह्यूज येतील किंवा 10 ते 15 ही व्ह्यूज येतील. तर मित्रांनो, ही एक इम्पॉर्टंट चुकी आहे, इम्पॉर्टंट गलती आहे. ही गलती तुम्ही कधीच करायची नाही. आणि दुसरी गलती म्हणजे काही नवीन यूट्यूबर्स काय करतात, की दुसऱ्याचे व्हिडिओ जसेच्या तसे डाउनलोड केल्यावर जसेच्या तसे तिच्यात काहीच बदल न करता शॉर्ट व्हिडिओ तर जाऊ दे, शॉर्ट व्हिडिओची एडिटिंग वगैरे बदलून आपल्याला व्हिडिओ अपलोड करता येतो. पण जो लाँग व्हिडिओ आहे, ते पण काही यूट्यूबर्स काय करतात, की जसेच्या तसेच डाउनलोड करून अपलोड करतात. त्याच्यासाठी जर तुम्ही तुमचा तो तुमचा तो स्वतःचा कंटेंटच नाही आहे, तर तुमच्यासाठी तो गलत तरीका आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही व्हिडिओ दुसऱ्याचे डाउनलोड करून जर तुमच्या चॅनलवर अपलोड कराल, तर तुमच्या मोनेटायझेशनसाठी पण खूप म्हणजे खूप तुम्हाला दिक्कत होऊ शकते. तर मित्रांनो, ही पण गलती करायची नाही. दुसऱ्याची व्हिडिओ जशीच्या तशी कॉपी पेस्ट करून, डाउनलोड करून तुम्ही तुमच्या चॅनलवर अपलोड करायची नाही. तुम्हाला मोनेटायझेशनसाठी तुम्हाला खूप म्हणजे खूप दिक्कत येऊ शकते. तर मित्रांनो, ही झाली दुसरी चुकी. तुम्ही ह्या पद्धतीची पण चुकी कधीच करायची नाही. तुम्हाला जर तुमचा चॅनल मोनेटाईज करायचा असेल तर. आणि तुम्ही परत तिसरी गलती काय करता, तुमची तिसरी चुकी काय आहे, ती म्हणजे तुम्ही तुमच्या चॅनलच्या जे टॅग आहेत सेटिंगमध्ये, तर तुमच्या चॅनलचे टॅग्स एकदा जर तुम्ही एक बार तुम्ही जे टॅग्स भरलेत, परत तुम्ही जर ते टॅग्स परत-परत जर बदल कराल, तर तुमची तुमच्या व्ह्यूजवर खूप म्हणजे खूप इफेक्ट पडू शकतो. तर मित्रांनो, ह्या पद्धतीची पण गलती कधीच करायची नाही. जर तुम्ही ह्या पद्धतीची गलती केली, जर तुम्ही परत-परत टॅक्स बदल केलेत, तर तुमच्या चॅनलवर आणि तुमच्या व्हिडिओवर खूप डाऊनपणा येईल. म्हणजे 100 व्ह्यूज येत असतील, तर त्याच्यावर 10 ते 20च व्ह्यूज येतील. म्हणजे खूप डाऊनपणा तुमच्या चॅनलवर येऊ शकतो. तर मित्रांनो, ह्या पद्धतीची पण गलती कधीच करायची नाही. तर मित्रांनो, ह्या पद्धतीच्या चुका तुम्ही तुमच्या चॅनलवर जर केल्या, तर तुमचा चॅनल कधीही मोनेटाईज होणार नाही. तुमच्या चॅनलवर खूप दिक्कतपणा येईल आणि तुमचं चॅनल मोनेटायझेशनसाठी जर अप्लाय कराल, त्यावेळेस तुमचं मोनेटायझेशन रिजेक्ट होऊ शकते. तर मित्रांनो, ह्या पद्धतीची चुकी कधीच करायची नाही. आणि तुम्हाला जर तुमचा चॅनल खरोखर ग्रो करायचा असेल आणि ग्रो करून जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील आणि तुमचा चॅनल मोनेटाईज करायचा असेल, तर तुम्ही स्वतःचा कंटेंट तयार करा आणि स्वतःच्या बळावर तुम्ही पुढे जा. म्हणजे तुम्हाला दर दिवशी डेली व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आणि चांगल्या पद्धतीने एडिटिंग वगैरे करून तुमचा चॅनल चांगल्या पद्धतीने मोनेटाईज होऊ शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.